सेल द युनिट ऑफ लाईफ, लेक्चर नंबर 12, लास्ट बट वन लेक्चर. सिलिया आणि फ्लॅजेलाचे जनरल स्ट्रक्चर, जनरल बघा, जनरल पॉइंट्स. इंट्रोडक्शन. सिलिया, एक्सटेंशन ऑफ सेल मेम्ब्रेन, स्मॉल इन साइज. इकडे बघा फ्लॅजेला, ते पण एक्सटेंशन ऑफ सेल मेम्ब्रेन, ते लार्जर आहे, मोठा आहे. सिलिया बघा, दे आर न्यूमरस, म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत. फ्लॅजेला बघा, दे आर लेस इन नंबर, तर ते सिलियापेक्षा तर कमीच असतात संख्येने. एकापेक्षा जास्त फ्लॅजेलाही असू शकतात, पण 1 2 असे 3 4 असतील, पण सिलिया खूप असतात. पुढे बघा सिलिया, दे वर्क लाईक ओअर, ते चप्पू सारखं काम करतात, चप्पू. बघा काय काम करतात, दे मूव्ह एदर द सराउंडिंग, एक तर पेशीच्या आजूबाजूचं फ्लुइड त्याला हलवतात, और दे मूव्ह द सेल इटसेल्फ, किंवा मग सेलला पुढे किंवा मागे हलवतात, बाय दिअर कोऑर्डिनेटेड मुवमेंट. त्यांच्या ज्या कोऑर्डिनेटेड एकदम समन्वयानं ते हालचाल करतात सगळेजण एक साथ, आणि सेलला नाही तर त्या सेलच्या आजूबाजूच्या लिक्विडला हलवतात. हे बघा फ्लॅजेला, दे आर डायरेक्टली इन्व्हॉल्व इन द सेल मुवमेंट, हे पण पेशीला हलवण्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. पुढे बघा फ्लॅजेला मध्ये, प्रोकॅरियोटिक मध्ये फ्लॅजेला वेगळा आहे आणि युकॅरियोटिक मध्ये फ्लॅजेला कसा आहे, वेगळा आहे. प्रोकॅरियोटिक मध्ये फ्लॅजेला फ्लॅजेलिन प्रोटीन पासून, युकॅरियोटिक मध्ये फ्लॅजेला वेगवेगळा आहे, प्रोकॅरियोटिक मधला आणि युकॅरियोटिक मधला. प्रोकॅरियोटिक मधला फ्लॅजेला फ्लॅजेलिन प्रोटीन, युकॅरियोटिक मधला फ्लॅजेला, त्याच्या खाली काय लिहिले, इट इज अ टाइप ऑफ मायक्रोट्युब्युल, जे मायक्रोट्युब्युलचाच एक प्रकार आहे फ्लॅजेला. कशामधला, युकॅरियोटिक मधला. नोट बघा, कोर ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला इज कॉल्ड एक्झोनिम. कोर म्हणजे एकदम मधलं, त्याच्यावर वेगवेगळे थर आहेत, पहिला थर, दुसरा थर. जे सगळ्यात मधला थर आहे, जे कोर आहे, त्याचं केंद्रक आहे, त्याला काय म्हणतात, एक्झोनिम. इकडे बघा सिलियामध्ये नॉट फाउंड इन प्रोकॅरियोट. सिलिया कोणत्या प्राण्यामध्ये नसतात, प्रोकॅरियोट्स प्राण्यामध्ये नसतात. खाली या. हे आता तुमचं अल्ट्रा स्ट्रक्चर आहे कशाचं, फ्लॅजेलाचं. म्हणजे फ्लॅजेला कट करून तुम्हाला आता पुढच्या साईडनं ते दाखवायचे. कळलं? आधी बाहेरून बघा, बाहेरून पेशीच्या कसा दिसते. डावीकडे बघा, तर बाहेरून फ्लॅजेला सेल मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन दिसते तुम्हाला, दिसलं? जे बाहेर आले, एक्सटेंड झाले, ते कोण आहे, फ्लॅजेलाचा कोणता पार्ट म्हणतात, त्याला फिलामेंट. फ्लॅजेला किती पार्ट मध्ये डिवायडेड आहे, 3. सगळ्यात बाहेरचा सगळ्यात लांबचा पार्टला काय म्हणतात, फिलामेंट. त्याच्यानंतर फिलामेंट जिथं त्या पेशीला जोडलेला असते ते कशानं जोडलेला असते, हुकनं. आणि एकदम खालचा जे पार्ट असते ते बेसल बॉडी. बेसल बॉडीला फिलामेंट सोबत जोडते हुक. तर फ्लॅजेलामध्ये असे 3 पार्ट आहेत. आता बघा झूम करून त्याचं अल्ट्रा स्ट्रक्चर दाखवलंय. सगळ्यात बाहेरचा थर कोणता आहे, सेल मेम्ब्रेन. ओके. त्याच्यानंतर मध्ये बघा 2-2च्या जोडीनं अशा पिवळ्या पिवळ्या नळ्या दिसायच्यात का तुम्हाला, त्यांना म्हटले डबलेट मायक्रोट्युब्युल. आधीच वरच लिहून दिलं, तर फ्लॅजेला जे आहे युकॅरियोटिक मधला ते मायक्रोट्युब्युलचाच एक प्रकार आहे. ते मायक्रोट्युब्युल आहे. त्याच्यात कोणते मायक्रोट्युब्युल, डबलेट मायक्रोट्युब्युल. संख्येनं ते किती असतात, 9. एका जोडीला 1 म्हणतात, 9 आहेत. 9 जोड्या असं म्हणता येते. कसं आहे, 9 जोड्या. पेरिफेरल आहेत. कसे आहेत, म्हणजे असे गोल भोवताली गुंडाळलेले आहेत. त्याच्यानंतर 2 डबलेट एकमेकांना जोडायसाठी मध्ये एक दंड आहे, दिसायला का, ब्लू कलरचा, त्याला म्हणतात इंटर डबलेट ब्रिज. त्याला काय म्हणतात, इंटर. ते नेक्झिन लिंकर नावापासून बनलेलं असते. कशापासून, नेक्झिन. आणि ते पण किती आहेत, 9. 9 डबलेट मायक्रोट्युब्युल जोडायला लिंकर पण किती आहेत, 9. 8च लागले असते, पण ते एका स्ट्रेट लाईन मध्ये असले असते. 9 लागायलेत कारण ते गोल अरेंज आहे, त्यांची रिंग बनलेली आहे, दिसायले का. पुढे बघा
एकदम सेंटरला सिंगलेट आहे. सेंटरला काय आहे? त्याला म्हटले सिंगलेट मायक्रोट्युब्युल. सिंगलेट का? कारण ते एकटंच राहते, त्या नळ्या एकट्या आहेत. ट्युब्युल म्हणजे नळी, मायक्रोट्युब्युल. ते किती आहे? सिंगलेट 2. ते पण एकमेकांना जोडलेत. कशानं जोडलेत? इंटर सिंगलेट ब्रिज. इंटर सिंगलेट ब्रिज किती आहे? एकच, कारण त्यांना तुम्ही 2 सिंगलेट जोडायले. त्याच्यानंतर बघा, हे जे डबलेट मायक्रोट्युब्युल आहेत, त्यांच्या सगळ्यापासून एक लाल कलरचा दंडा निघायला आहे. त्याचं नाव आहे रॅडियल स्पोक. 9 डबलेटमधून 9 ते स्पोक निघायले, तर म्हणून रॅडियल स्पोकही आहेत 9. ते काय काम करतात? कनेक्ट करायचं काम करतात. या बाहेरच्या डबलेटला मधल्या शीट सोबत कनेक्ट करायला. कशासोबत कनेक्ट करतात? शीट. शीट म्हणजे कवर. ते मध्ये जे सिंगलेट आहे त्याला एक कवर आहे, त्याला सेंट्रल शीट म्हणतात. त्याच्यासोबत हे जोडतात. हिरव्या रंगाचं दिसायला ना ते आहे सेंट्रल शीट. आणि हे जे डबलेट आहेत 9, त्यांच्यापासून अजून एक दंडा निघाला आहे. असे 9 दंडे आहेत, त्यांना डायनिन आर्म म्हणतात. काय म्हणतात? हे त्या मायक्रोट्युब्युलला असं हलवायला मदत करतात. बघून घ्या 30 सेकंद. त्याचं नाव आहे सेंट्रिओल अँड सेंट्रोझोम. आता नवीन 2 पार्ट बघायचे. त्यांचं नाव काय? सेंट्रिओल आणि सेंट्रोझोम. हे काय आहेत बघू? पेशी अंगक आहे. मेम्ब्रेन लेस म्हटले. कसं म्हटले? मेम्ब्रेन. याला पटल नाहीये. पटल बाहेरून काही आवरण नाहीये. प्रेझेंट ओनली इन ॲनिमल सेल. तर सेंट्रिओल कशामध्ये असतात? कोणत्या पेशीमध्ये असतात? फक्त प्राण्याच्या पेशीमध्ये, म्हणजे झाडाच्या पेशीमध्ये नसतात. हे पेशी अंगकाचं नाव आहे. सेंट्रिओल आणि सेंट्रोझोम हे पेशीच्या मध्ये असतात. पण कोणाच्या पेशीमध्ये असतात? प्राण्याच्या. काय काम करतात? हेल्प इन सेल डिव्हिजन. कशामध्ये मदत करतात? सेल डिव्हिजन. कशी मदत करतात? तुम्ही सेल डिव्हिजन धडा बघितल्यावर अजून जास्त डिटेलमध्ये ते कळते. काय कळते बघा. बाय हेल्पिंग इन स्पिंडल फॉर्मेशन. ते एक स्पिंडल फायबर नावाचं तिथं काय तंतू बनवावं लागतात, ते हे बनवतात. दुसरी गोष्ट, अँड बाय हेल्पिंग इन फॉर्मेशन ऑफ मायटॉटिक ॲपॅरेटस. एक मायटॉटिक ॲपॅरेटस नावाचं पण एक पदार्थ बनत असते. वर तुम्हाला काय पोलार बॉडीज वगैरे बनतात. तर हे सेल डिव्हिजन धड्यामध्ये तुम्हाला जास्त कळलं. तर थोडक्यात सध्या लक्षात ठेवा की यांचं नाव येते पुढे तुम्हाला. जेव्हा तुम्ही सेल डिव्हिजन धडा शिकाल तेव्हा तुम्हाला येते की सेंट्रिओल तुमची काय करतात? मदत करतात सेल डिव्हिजनमध्ये. पुढचा पॉइंट बघा. बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला इज मेड बाय सेंट्रिओल लाईक स्ट्रक्चर. बघा, आपण फ्लॅजेलामध्ये 3 पार्ट पाहिले होते. बाहेरचं होतं फिलामेंट, त्याच्या खाली होतं हुक, त्याच्या खाली होतं बेसल. हे बेसल बॉडी जे आहे ते सेंट्रिओल पासूनच बनलेली असते. म्हणजे सेंट्रिओल सारखाच अंगक पासून बेसल बॉडी बनलेली असते फ्लॅजेलाची आणि सिलियाची. परत एकदा बघा चित्रामध्ये बघा, हे फिलामेंट दिसायले, तिथं खाली हुक दिसायले आणि तिथं खाली बेसल बॉडी दिसायली आहे की नाही. तर ती सेंट्रिओल सारख्या स्ट्रक्चर पासूनच बनलेली असते. आता बघा, हे फिलामेंट आणि हुकच्या पुढे तुम्हाला लिहिले 9+2 दिसायले का नाही? म्हणजे 9 डबलेट आणि 2 सिंगलेट असा अर्थ. आणि बेसल बॉडीला 9+0 दिले, म्हणजे त्याला काय नसतात ते मधले सिंगलेट. कळायले का? तसं बघायचं. नंतर NCERT वाचताना बघतो. सेंट्रिओल अँड सेंट्रोझोम. सिलेंड्रिकल स्ट्रक्चर बघा. सेंट्रिओल कसे आहे? तर सिलेंड्रिकल, म्हणजे असे या पेन सारखे दिसायले गोल. हॅव्हिंग 9+2 अरेंजमेंट. कशी आहे? 9. अँड कार्टव्हील लाईक स्ट्रक्चर. कार्टव्हील म्हणजे कोणत्याही गाडीचं जे चाक असते त्याला काय म्हणतात? कार्टव्हील. गाडीला चाक असते, सेंटरला असं तिथं जोडलेलं असते, त्याला ॲक्झल म्हणतात. आणि तिथून अशा ते कमड्या निघतात, सायकलच्या कमड्या जसं, आणि बागी काड्या, आणि आजकाल तर ते अलॉय व्हील वगैरे यायले, आणि मग बाहेर गोल टायर. तसं याची रचना असते. का कोणाची? सेंट्रिओलची. सेंट्रोझोमची कशी असते बघा. सेंट्रोझोमला पण मेम्ब्रेन अब्सेंट आहे. पुढे काय दिले? खाली बघा, 2 सेंट्रिओल्स आर परपेंडिक्युलरली अरेंज्ड.
सेंट्रोझोम मध्ये कसा असते, दोन सेंट्रिओल एकमेकांना लंब अरेंज असतात. कसे असतात, एकमेकांना लंब. बघा त्याच्या आजूबाजूला जे दिलंय, जे हिरवं हिरवं हिरवं, त्याला म्हणतात पेरिसेंट्रिओलार मटेरियल. त्याला काय म्हणतात, म्हणजे त्याच्या आजूबाजूनं कव्हर तर नाहीये, मेम्ब्रेन तर नाहीये, पण एक पदार्थ आहे. त्या पदार्थाला काय म्हणतात, पेरिसेंट्रिओलार मटेरियल. पेरीफेरीचा म्हणजे आजूबाजूला. जे की मटेरियल कसं आहे, ॲमॉर्फस आहे. कसं आहे, पदार्थ दोन प्रकारचे असतात, क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस. ज्यांची रचनामध्ये पॅटर्न असते, पॅटर्न, त्यांना कसे म्हणतात, क्रिस्टलाइन. जसं तुम्ही रांगोळी काढता ठिपक्याची, त्याच्यामध्ये पॅटर्न असते की नाही, ठिपक्याला ठिपके जोडू जोडू पॅटर्न बनते, त्या रांगोळीला क्रिस्टलाइन रांगोळी म्हणतात. आणि एक फ्री हँड अशी काढतात, त्याच्यात काही काय अशी डिझाईन काढतात, पण काही रचना पॅटर्न नसते, त्याला काय म्हणतात, ॲमॉर्फस किंवा क्लाउडी मटेरियल म्हणतात. अस्फटिकी म्हणतात त्याला. काय म्हणतात, इर्रेग्युलर. बघा तिथे खाली शब्द दिलाय की त्याची काही नियमित रचना नसते. याला काय म्हणतात, सेंट्रोझोम. याला काय म्हणतात, दोन सेंट्रिओल एकमेकांना 90 डिग्रीनं अटॅच आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला एक मटेरियल आहे, त्याला म्हणतात पेरिसेंट्रिओलार मटेरियल. या पूर्ण सगळ्या रचनेला मिळून म्हणतात सेंट्रोझोम. खाली या. सेंट्रिओलचं स्ट्रक्चर बघा, यांच्याकडं डबलेट नाही, त्यांच्याकडे ट्रिपलेट आहेत. यांच्याकडे डबलेट नाही, त्यांच्याकडे काय येतं, पण ते पण किती आहेत, 9 ट्रिपलेट, म्हणजे टोटल 27. फाउंड डिस्टली म्हणजे दूर आहे की नाही, सेंटर पासून दूर आहेत, असे पेरीफेरीवरच आहेत. इंटर ट्रिपलेट ब्रिज आहे. बघा दोन ट्रिपलेट एकमेकांना जोडायसाठी काय आहे, इंटर ट्रिपलेट. तिथं होता इंटर डबलेट ब्रिज, कारण ते डबलेट होते. बघा इथूनही एक एक दंडा निघते, यालाही काय म्हणतात, रॅडियल स्पोक. जसं सायकलच्या कमड्या निघतात, काड्या निघतात की नाही, तसं. आणि ते सेंटर पर्यंत जातात की नाही काड्या, तसं. याचं काम काय, कनेक्ट ट्रिपलेट टू हब. हे मध्ये सेंटरला सिंगलेट नाही, इथं मध्ये काय हब आहे, म्हणून या रचनेला म्हणतात 9+0. मध्ये हब आहे, हब. त्याचं नाव काय आहे, प्रोटिनिशियस हब. काय नाव आहे त्याचं, प्रॉक्झिम. बघा कोण, प्रॉक्झिमिटी किंवा प्रॉक्झिमल शब्द आला तर जवळ असते अर्थ, आणि डिस्टल म्हणलं तर काय असते, दूर. जसं आता ही मी माझ्या हातात पेन पकडली, पेन. आता जर तुम्ही बघितलं तर जे लिहायचं टोक आहे ते डिस्टल एंड आहे, माझ्यासाठी डिस्टल एंड आहे, कारण माझ्या हातापासून ते दूरचं आहे. आणि जे मागचं जे टोक आहे हे माझ्या प्रॉक्झिमल एंड आहे माझ्यासाठी, कारण माझ्या हाताच्या हे जवळ आहे. आता जर तुम्ही मी हात इथं ठेवला तर माझ्या आता बोटाच्या जवळ जे आहे लिहायचं टोक, आता हे माझं कोणतं आहे, हे प्रॉक्झिमल एंड आहे, आणि हे माझ्यासाठी आता डिस्टल एंड आहे. जे जवळचं प्रॉक्झिमल, दूरचं डिस्टल. तर प्रॉक्झिमल एंडला कोण आहे, प्रोटिनिशियस हब. मायक्रोट्युब्युल्स अब्सेंट आहेत, 0 म्हणजे तिथं मध्ये नाही आहेत मायक्रोट्युब्युल्स. आणि मेम्ब्रेन तर नसते, बाहेरून काही कव्हरिंग नाही आहे. त्याला असते, फ्लॅजेलेला असते, सेल मेम्ब्रेन होतं ना बाहेरून, याला मेम्ब्रेन नाही. खाली या. चला पुढचे धागे कोणते आहेत, सायटोस्केल्टल एलिमेंट. सायटो म्हणजे पेशी, स्केल्टल म्हणजे फ्रेमवर्क म्हणजे सांगाडा. बघा पॉइंट दिलाय, बघा ही पांढऱ्या कलरची पेशी दिसायली का, आणि मध्ये खूप असे रेषा दिसायला आडव्या उभ्या, ते आहे सांगाडा, ते आहे सायटोस्केल्टल एलिमेंट्स. बघा काय पॉइंट दिलाय, सायटोस्केल्टल एलिमेंट्स आर नेटवर्क ऑफ फिलामेंटस प्रोटीन्स. फिलामेंट म्हणजे धागेदार प्रोटीन आहेत, त्यांचं जाळं आहे. बघा फिलामेंटचा अर्थ दिलाय, प्रोटीन्स फॉर्म ऑफ स्मॉल पार्ट. छोटे छोटे चेन आहेत अमायनो ॲसिडच्या, त्यांना फिलामेंटस प्रोटीन म्हणतात. बघा पूर्ण जी लाईन आहे त्याला कंप्लीट प्रोटीन म्हटले, आणि एका एका सेक्शनला काय म्हटलं, फिलामेंट. फिलामेंट म्हणजे तुकडा, एक एक फिलामेंट, एक एक त्याचा पार्ट. सायटोस्केल्टल एलिमेंट्स मध्ये कोण कोण असतील बघा, हे मायक्रोट्युब्युल आता आपण शिकू लागलो माहिती आहे की नाही, ते सायटोस्केल्टल एलिमेंटच आहेत. इंटरमिजिएट फिलामेंटही कोण आहेत, सायटोस्केल्टल एलिमेंटच आहेत. आणि मायक्रोफिलामेंट जसे की कोणते असतात, ॲक्टिन वगैरे जे आहेत ना,
ते पण सायटोस्केलेटल एलिमेंट आहे. कोणी पण जे धाग्यासारखं असते पेशीमध्ये ते कोण असतं? सायटोस्केलेटल एलिमेंट्स. बघा डायमीटर यांचं डायमीटरच्या चढत्या क्रमाने हे दिलेत. सगळ्यात सायटोस्केलेटल एलिमेंट 3 प्रकारचे आहेत. सगळ्यात जास्त डायमीटर कोणाची आहे? मायक्रोट्यूब्यूल 25 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे 10चा मायनस 9 म्हणजे खूप कमी. त्याच्याहून छोटं कोण आहे? इंटरमिजिएट फिलामेंट हे 11 नॅनोमीटर. त्याच्यानंतर कोण आहे? मायक्रोफिलामेंट हे याच्याहून अर्धे आहेत 6 नॅनोमीटर. सॉरी नॅनोमीटर. मायक्रोफिलामेंट त्याचं नाव मायक्रोफिलामेंट, साईज 6 नॅनोमीटर. बघा फंक्शन्स काय आहेत? शेप देतात, पेशीला धरून ठेवतात. कारण तुम्हाला माहिती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन तर काही शेप देऊ शकत नाही, ते कसं आहे पिचकते. मग हे मायक्रोट्यूब्युलस सांगाड आहे. तसं तुमची स्किन तर काय तुमच्या शरीराला आकार देऊ शकत नाही. स्किन अशी तुमच्या शरीरातून हाडच काढून टाकले तर अशाला असे राहणार आहे का तुम्ही? ते पडणार लोथडा सगळा तुमचा. तर शेप तुमच्या शरीराला जसं हाडं देतात तसं पेशीला आकार मायक्रोट्यूब्यूल देतात. स्ट्रेंथ देतात, सेम हाडायचंच काम. हाडं तुमच्या शरीराला स्ट्रेंथ देतात, मजबूती देतात, प्रेशर वगैरे सहन करायचं. मोटिलिटी देतात. मोटिलिटी म्हणजे काय? हालचाल करायला मदत करतात. हालचालमध्ये हाडंही मदत करतात पण सोबत मसलही लागतात. तर सेम हाडाईसारखं काम आहे. कारण हाडं जे काम करतात तेच काम करायचे. हाडं फ्रेमवर्क, मायक्रोट्यूब्युल काय करतात? फ्रेमवर्क. मोटिलिटीमध्ये काम कोणाचं आहे? सिलिया आणि फ्लॅजेला. मायक्रो बॉडीज नाव दिसायले. मायक्रो शब्दाचा अर्थ काय? स्मॉल, छोटा. आता एकदम छोटे छोटे काही पेशी अंगक असतात तुमच्या पेशीमध्ये, त्यांना काय म्हणतात? मायक्रो बॉडीज. बघा सिंगल मेम्ब्रेन ऑफ मायक्रो, यांना मेम्ब्रेन आहे. कसं मेम्ब्रेन आहे? सिंगल म्हणजे एकेरी पटल आहे. मायक्रो बॉडी कंटेन स्पेशल एन्झाईम इन देम. त्यांच्यामध्ये काय असतात? स्पेशल काही एन्झाईम असतात काही कामं करण्यासाठी. नोट कॅन बी फाउंड इन, दोघांमध्येही भेटू शकतात, झाडांमध्येही असतात आणि प्राणी. बघा एक मायक्रो बॉडी दिले नंबर 1 ला, त्यांना म्हणतात परऑक्सिझोम बॉडी. काय म्हणतात त्यांना? यांचं काम काय आहे? परऑक्साईड मेटाबॉलिझम करतात. मेटाबॉलिझम म्हणजे पचवणे, त्याला तोडणे. हायड्रोजन पेरॉक्साईडला तोडतात. तुमच्या घरी ते हायड्रोजन टाकतात जखमीवर वगैरे, माहिती की ना, पांढरा पांढरा, ते असते हायड्रोजन परऑक्साईड. पाण्याचा फॉर्म्युला असते H2O, त्याचा फॉर्म्युला असते H2O2. पाण्यासारखंच असते, फक्त एक ऑक्सिजन एक्स्ट्रा. बघा इथं खाली लिहिलंय हायड्रोजन परऑक्साईड दिसायले. तर त्याच्यामध्ये तुमच्या या परऑक्सिझोम बॉडीमध्ये एक एन्झाईम असते, त्याचं नाव आहे परऑक्सिडेज कॅटलेज. काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव परऑक्सिडेज आहे, जे की कॅटलिस्ट म्हणून काम करते या रिॲक्शनमध्ये. रिॲक्शन काय? हायड्रोजन परऑक्साईडचं काय करायचं? पाणी आणि ऑक्सिजनमध्ये तोडायचं. का तोडायचंय? का हायड्रोजन परऑक्साईडच्या खाली बघा हार्मफुल दे, विषारी आहे. आणि पाणी आणि ऑक्सिजन दोघंही हार्मफुल नसतात, तर त्याचं तोडून पाणी आणि ऑक्सिजनमध्ये रूपांतरण करायचे. दोघांमध्ये पण असते, झाडांमध्ये पण असतात आणि प्राण्यामध्ये पण असतात. चला नंबर 2 ची मायक्रो बॉडी कोण आहे? ग्लायकॉक्सिझोम. नावच बघा ग्लायकॉक्सिझोम आहे. काय काम करते? कन्वर्ट करते फॅटी ॲसिड इंटू कार्बोहायड्रेट्स. जेव्हा तुमच्या शरीरात पेशा काय करतात? फॅट स्टोअर करून ठेवतात, फॅटी ॲसिड. आणि जेव्हा तुमच्या पेशीला समजा ग्लुकोज भेटन झाले, तुम्ही जेवलेच नाही, तर मग तेच फॅट वापस त्याला काय करावं लागते? ग्लुकोज म्हणून वापरावं लागते. तर ते कन्वर्ट करायला काही एन्झाईम लागतात. तर ते एन्झाईम हे काय करतात? स्टोअर करतात. त्या एन्झाईमचं नाव काय? ग्लायकॉक्सिलेट. ग्लायकॉक्सिलेट सायकल होते आणि तुमच्या फॅटी ॲसिडचं रूपांतरण कशामध्ये होते? कार्बोहायड्रेट. तर मेनली कुठं होते हे पाहिलं जाते कुठं? जर्मिनेटिंग सीड्समध्ये. जे बिया लावतो आपण जमिनीमध्ये, तर बीला सुरुवातीला पानं आणि मुळा येईपर्यंत फोटोसिंथेसिस तर चालू झालेलं नसते, तर तोपर्यंत त्यांचा जो बीमध्ये अन्नसाठा असते तेच त्यांना वापरावं लागते. तर ते अन्नसाठा वापरायसाठी ते फॅटचं रूपांतरण कशामध्ये करतात? कार्बोहायड्रेट्समध्ये करतात. पुढे बघा, पुढचे आहेत काय? स्पेरोझोम
किंवा अलिओझोम म्हणतात त्याला. हे काय करतात? अलिओझोम स्टोअर लिपिड इन प्लांट सेल. तर हे प्लांट सेल मध्येच आहेत या मायक्रोबॉडी. आणि काय स्टोअर करतात? लिपिड म्हणजे फॅट स्टोअर करतात. बघून घ्या एकदा. Cilia and flagella. Cilia, singular cilium, and flagella, singular flagellum, are hair-like outgrowths of the cell membrane. आउटग्रोथ म्हणजे सेल मेम्ब्रेनच बाहेर आलेला. हेअर लाईक म्हणजे केस असतात. Cilia are small structures which work like oars, causing the movement of either the cell or the surrounding fluid. सिलिया जे आहे ते चप्पू सारखं काम करतात. आयदर म्हणजे एक सेलला तरी हलवतात, नाही तर सेलच्या आजूबाजूच्या पाण्याला. The prokaryotic bacteria flagella are comparatively longer and responsible for cell movement. The prokaryotic bacteria also possess flagella, but these are structurally different from that of the eukaryotic flagella. The electron microscopic study of a cilium or the flagellum show that they are covered with plasma membrane. Their core, called the axoneme, possesses a number of microtubules running parallel to the long axis. The possesses a number of microtubules running parallel. म्हणजे एकमेकांना असं ते पाईप पॅरलल असतात. सगळे नऊ आहेत. The axoneme usually has 9 doublets of radially arranged peripheral microtubules and a pair of centrally located microtubules. Such an arrangement of axonemal microtubules is referred to as the 9+2 array. Array. The central tubules are connected by bridges and is also enclosed by a central sheet, which is connected to one of the tubules of each peripheral doublets by a radial spoke. Radial spoke. Thus, there are 9 radial spokes. The peripheral doublets are also interconnected by linkers. Both the cilium and flagellum emerge from centriole-like structure called the basal body. बेसल बॉडी जी आहे ते सेंट्रिओल सारख्या पदार्थांपासून बनलेली असते. तिथूनच सिलिया आणि फ्लॅजेलम दोन्ही पण तिथूनच बाहेर आल्यासारखे दिसतात. Centrosome and centrioles. Centrosome is an organelle usually containing 2 cylindrical structures called centrioles. दो cylindrical structure. They are surrounded by amorphous pericentriolar materials. दोघं एकमेकांना 90 डिग्रीला कनेक्टेड असते आणि आजूबाजूला त्यांच्या काय असते? एक पदार्थ असते, त्याला कांता पदार्थ म्हणतात. पेरिसेंट्रिओलर म्हणतात. Both the centrioles in a centrosome lie perpendicular to each other, in which they each has an organization like the cartwheel. Cartwheel सारखं कोलांबुड्या खाल्ल्यासारखं ऑर्गनाइज. They are made up of 9 evenly spaced peripheral fibrils of tubulin protein. 9 इव्हनली स्पेस म्हणजे सेम त्यांच्यामध्ये अंतर आहे. त्याच्यापासून बनलेले आहेत फायब्रिल्स. फिब्रिल्स त्याच्यापासून बनलेले असते ट्यूबिलिन. Each of the peripheral fibril is a triplet. त्याच्यामध्ये मात्र कसे आहे? ट्रिपलेट. The adjacent triplets are also linked. बाजूबाजूचे ट्रिपलेट एकमेकांना इंटर ट्रिपलेट ब्रिजला जोडलेले आहेत. The central part of the proximal region of the centriole is also proteinaceous and called the hub. सेंट्रल पार्टला हब म्हणतात. Which is connected with tubules of the peripheral triplets by radial spokes made of protein.
The centrioles form the basal body of cilia and flagella and spindle fibers that give rise to spindle apparatus during cell division in animal cells. What's Cytoskeleton: an elaborate network of filamentous proteinaceous structures consisting of microtubules, microfilaments, and intermediate filaments present in the cytoplasm is collectively referred to as the cytoskeleton. The cytoskeleton in a cell are involved in many functions such as mechanical support, motility, maintenance of the shape of the cell. मायक्रोट्युब्यूल, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिजिएट फिलामेंट्स या सगळ्यांना मिळून तिघांना धरून काय एकच्या पार्ट यांना सगळ्यांना मिळून Cytoskeleton. यांचे काम हे मेकॅनिकल सपोर्ट, मोटिलिटी आणि शेप मेंटेन करणं